नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांची पॅकेज जाहीर करण्यात आली होती आणि मित्रांनो आता एक नवीन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून 29 जिल्ह्यातील 282 तालुक्यांना बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि मित्रांनो या 282 तालुक्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत वाटप केली जाणार आहे। पहा मित्रांनो, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे। राज्यामध्ये सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेत जमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्य हानी होणे घर पडझड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याबाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे। जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर 2025 या महिन्यात जवळजवळ 39 लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूण सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्राचे शेतपीक नुकसान झालेले आहे। त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे पूर्णत्व अथवा अंशतः प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक 5 मधील शासन निर्णय दिनांक 9 ऑक्टोबर 2025 मधील परिशिष्ट अन्वये घोषित करण्यात आले होते। यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात। राज्यातील विविध तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर पेरणी खालील क्षेत्र पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहे। सदर तालुक्यातील सर्व आपत्तीग्रस्त बाधितांना दुष्काळ सदस्य परिस्थितीत लागू करणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बाधित तालुके आणि जिल्हे बघू शकतात। मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील 4 तालुक्यांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 13 तालुक्यांना मदत दिली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांना मदत दिली जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील 2 तालुक्यांना मदत दिली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांना मदत दिली जाणार आहे। सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यांना या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। सातारा जिल्ह्यातील 8 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुक्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत वाटप केली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। वर्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, असे प्रकारे राज्यातील या 29 जिल्ह्यातील 282 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि मित्रांनो या 282 तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे। या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।